गॅझेटियरचं काम इथून पुढच्या काळात असं राहणार आहे आता की त्याच्यात आडनाव असो नसो. पूर्वी काय असतं, एकच नाव असायचं गावात म्हणून आडनाव लिहित नव्हते. आप्पा रखमाजी उदाहरणार्थ द्यायला लागलो असं असायचं, आडनाव नसायचं, कारण ते एकटंच माणूस असायचं. तेव्हा लिहायला त्यांना सोपं जायचं. त्या गॅझेटियरमध्ये असं आहे, मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. जर 1,23,000 उदाहरणार्थ आकडा कमी जास्त होईल, जालना जिल्ह्यात मराठा आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वी एक होता. 1,23,000 आहेत, तर मग ते 1,23,000 1881 चे गेले कुठं? त्याचा अर्थ आहे की मराठे आहेत हेच कुणबी आहेत, म्हणून त्यांनी 3 जणांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. मग 1,23,000 मराठे, तर गावात जो मराठा आहे त्याचा 7/12 घेतला जाणार. त्या आधारे त्याला आता कुणबी प्रमाणपत्र कोणाला वावरच नाही, तर मग आता त्यांनी काय करायचं? तर त्याला ती बटाई